नमस्कार. आज आपण क्रिस्पी चीज कॉर्न बॉल्स रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 8 ते 10 सँडविच ब्रेड, मक्याची दाणे, 1 ते 2 हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे. सर्वात आधी उकडलेले बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे. 3 ते 4 बटाटे उकडून त्याला स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून घेऊ. त्यानंतर सँडविच ब्रेड मिक्सरच्या मदतीने ब्रेड क्रम्स तयार करून घेऊया. त्यानंतर मक्याचे दाणे आणि बाकी जिन्नस एकत्र करून मिक्सरवर जाडसर मिक्सचर काढून घेऊ. मक्याचे दाणे आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या बॉल्सला मस्त टेस्ट येईल. अशा प्रकारे आपलं मिश्रण झालं. आता सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया. पावसाळा चालू झाला की मक्याची कणसं बाजारात विकायला येतात. मग पावसाळा आणि मक्याची कणसं ही खायची मजाच वेगळी असते. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या रेसिपी करून खायच्या आणि मुलांना पण खाऊ घालायच्या. मुलांना हे बॉल्स भारी आवडतात. यामध्ये चवीपुरतं मीठ, मिरेपूड, थोडंसं जिरं ॲड करून घेऊ. मिरेपूड घातल्यामुळे याची चव मस्त लागते. थोडंसं ऑर्गॅनो आणि बाइंडिंगकरिता कॉर्नफ्लॉवर 1 चम्मच घातलं तरी पुरेसं आहे. तुम्ही स्किप पण करू शकता. अशा प्रकारे कॉर्न बॉलसाठी लागणारं मिश्रण एकजीव करून घेऊ. त्यानंतर कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून त्याची स्लरी तयार करून घेऊया. कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केल्यामुळे आपल्या बॉल्सला छान कोटिंग तयार होते आणि तेलात फुटण्याची शक्यता कमी राहते. अशा प्रकारे बॉल्सच्या आतमध्ये चीज घालून बॉल्सला स्लरीमध्ये डीप करून कोटिंग करू. अशा प्रकारे सर्व बॉल्स स्लरीमध्ये डीप करून ब्रेड क्रम्सनी कोटिंग करून घेऊया. म्हणजे आपले चीज बॉल्स बाहेरून अगदी कुरकुरीत, क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अँड चीजी होतील. अशा प्रकारे सर्व चीज बॉल्स तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला तळताना त्रास जाणार नाही.
आता तेल गरम झालं का ते तर बघू. तेल छान गरम झालं आहे. तेल आपल्याला मीडियम तापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले चीज बॉल्स त्यामध्ये करपणार नाही. अशा प्रकारे एक एक करून 4 ते 5 बॉल्स आपण ॲट अ टाईम तळू शकतो. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. बॉल्स कढईत टाकल्यानंतर अर्ध्या मिनिटांनी छान परतून घेऊ, म्हणजे छान आतून बाहेरून क्रिस्पी होतील. बॉल्स कढईत तळायला घेतल्यावर मस्त घरात सुवास सुटलाय. तुम्ही बघू शकता आपल्या चीज कॉर्न बॉल्सला कसा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. अशा प्रकारे चीज बॉल्स तयार आहेत. बाकीचे बॉल्स पण जे बनवलेले आहेत ते पण तळून घेऊया. अशा प्रकारे आपली क्रिस्पी चीजी कॉर्न बॉल्स तयार आहे. मस्त क्रिस्पी झाले आहेत. तुम्ही बघू शकता. आहा, गरम, वरून क्रिस्पी आणि आतून चीजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.